मंत्री गिरीश महाजन यांच्यासारख्यांनी आपल्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले, त्याला विनाकारण 7 वर्ष कारागृहात काढावे लागले असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केल्याने खळबळ उडाली आहे। कारागृह साहित्य पुरवठा प्रकरणात ही 500 रुपये घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। यामध्ये ठेकेदाराला जळगाव मधील एका मंत्र्याची साथ असल्याचंही राजू शेट्टी यांनी म्हटलंय। राजू शेट्टी यांनी केलेल्या या आरोपाच्या बाबत आपण माहिती घेत असून नंतर याबाबत आपण विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं आणि या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचं खडसे यांनी म्हटलंय। राजू शेट्टींनी या संदर्भामध्ये कारागृहाचे जे कैदी आहेत त्यांच्या खरेदीमध्ये 500 कोटी रुपयाचा घोटाळा झाला अशा स्वरूपाचा एक आरोप केला आणि माझ्याशी चर्चा करत असताना त्यांनी या सविस्तर माहिती मला त्या ठिकाणी दिली। कारागृहासाठी जे खरेदी केले गेले जाते ते 3 प्रकारचे खरेदी केले जाते। एक धान्य वगैरे हे जे आहेत त्या संदर्भामध्ये म्हणजे मीठ, तेल, धान्य वगैरे ज्या वस्तू आहेत त्यासाठी। दुसरे जे पेरिसेबल आयटम म्हणजे ज्याच्यामध्ये भाजीपाला, अंडी किंवा अशा प्रकारचे ज्यावेळेस खरेदी केले जातात तर दुसऱ्या प्रकारची खरेदी असते आणि तिसऱ्या प्रकारची जी खरेदी असते त्यामध्ये साबण, टूथपेस्ट वगैरे सारखे पदार्थ खरेदी केले जातात। एकंदरीत 3 प्रकारच्या खरेद्या केल्या जातात। त्यापैकी धान्य खरेदी यावर्षी 350 कोटी रुपयाची झालेली आहे आणि यापूर्वी पण जवळपास 1200-1500 कोटी रुपयाची खरेदी 2-3 वर्षामध्ये झालेली आहे आणि बाकीच्या खरेदी मिळून 500 कोटी रुपयाची खरेदी याही वर्षी झालेली आहे। आत्तापर्यंत केलेल्या खरेदीमध्ये जे निकृष्ट धान्य वगैरे दिलं जातं, निकृष्ट साहित्य दिलं जातं, तेल असेल, तूप असेल, धान्य असेल, यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाच्या ह्या सगळ्या वस्तू देऊन एका बाजूला टेंडरमध्ये घोटाळे करायचे, टेंडरमध्ये मग वाढत्या किमतीनं टेंडर घ्यायचे आणि खाली निकृष्ट दर्जाचं असं धान्य पुरवायचं, ही मोडस ऑपरेंडी यांची राहिलेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला अशी तक्रार आहे। याबद्दलची माहिती मी घेतो आहे। माहिती मिळाल्यानंतर हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकारकडे मांडणार आहे आणि याची चौकशी करावी अशी मी मागणी करणार आहे।